चला तर मंडळी, आज आपण बनवूया चवदार अशी बटर मिल्क म्हणजे ताकापासून कढी बनवूया। तर ताक चांगलं हलवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात। हे लसणाच्या कुड्या, हे जिरं आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे सगळं आता आपण मऊ बारीक दळून घ्यायचं मिक्सरवरती। एका प्लेटमध्ये सगळा मसाला काढायचा। सगळा मसाला मी वापरणार नाही आहे, लागेल तेवढा वापरायचा। आता काय करायचं, एका भांड्यात मी ताक हलवून घेतलेलं आहे, त्यात हा लागेल तेवढा मसाला घालायचा, 1 चमचा किंवा 1.5 चमचा, आणि हे चांगलं ताक कणी ढवळून हलवून घ्यायचं। हे पूर्ण प्रोसिजरला 8 ते 10 मिनिट लागलेले आहेत, पण मी सगळं दाखवत नाही आहे, तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगते। आता त्यात घातली हळद। आता हळद घातल्यानंतर आपण काय करायचं, हे घालायचं मीठ आणि बेसनचं पीठ 1 चमचा ते 1.5 चमचा घालायचं। आता हे मिश्रण पुन्हा एकदा सगळं ढवळून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि आता एका भांड्यात मी अगदी अर्धा टेबलस्पून तेल घातले, त्यात मोहरी, जिरं, हा घालायचा कढीपत्ता ताजा घरातच लावला आहे बरं का मी। आणि आता हे आपण ढवळून घेतलेलं ताक त्यात घालायचं। ह्याला उकळी येऊ द्यायची नाही, नुसतं ह्याला काय व्हायला पाहिजे, फेस यायला पाहिजे, बस झाली आपली कढी। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळं मला बरीच मदत मिळते। धन्यवाद।